आजच्या लेक्चरला आपण केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन हा पॉइंट बघणार आहे. त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड टू अल्डिहाइड अँड कीटोन. सी आर हा हायड्रोजन असेल किंवा अल्किल ग्रुप असेल किंवा अरिल ग्रुप असेल, हा अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल. सो दिस अल्डिहाइड और कीटोन ऑन अ रिएक्शन विथ HCl. तर इथं आपण मागच्या लेक्चरला बघितल्याप्रमाणे काय होतं, हा डबल बॉन्ड ह्याच्यावरती शिफ्ट होतो, कार्बन वरती प्लस आणि ऑक्सिजन वरती मायनस चार्ज येतो. ह्याच्यातला न्यूक्लियोफाइल हा Cl मायनस असणार आहे. तर हा Cl मायनस हा कार्बन वरती अटॅक करणार, कार्बन वरती प्लस चार्ज आहे म्हणजे हा मायनस इथे ह्याच्यावरती अटॅक करतो. सो आपला प्रॉडक्ट कसा तयार होईल बघा, आर सी आर डॅश हा डबल बॉन्ड व सिंगल बॉन्ड O मध्ये कन्वर्ट झाला, त्याचं प्रोटॉनेशन करायचं, त्याला OH सोडायचा आणि हा Cl इथं आला. सो तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्टला आपण म्हटलं सायनोहायड्रिन. दिस प्रॉडक्ट इज नोन ॲज सायनोहायड्रिन. हा सायनोहायड्रिन तयार करण्यासाठी आयदर आपण अल्डिहाइडचा वापर करू शकतो किंवा कीटोनचाही वापर करू शकतो. आणि या रिएक्शनसाठी ॲसिड किंवा बेस हा कॅटॅलिस्ट वापरला. दोन्हीही कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ही रिएक्शन केली जाते. सपोज इथं आपण H घेतला आणि हा CH3 घेतला, तर हा आहे ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइड ऑन रिएक्शन विथ HCl. इथं फक्त एवढा चेंज करायचा, CH3 आणि हा H, आणि ह्याचं नाव असणार आहे ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रेट. ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रेट. इथं जर ॲसिटोन घेतला, ॲसिटोन ऑन रिएक्शन विथ अगेन हायड्रोजन सायनाइड, इथं फक्त एवढा चेंज करायचा आहे, बाकी सेम. प्रॉडक्टचं नाव असणार आहे ॲसिटोन सायनोहायड्रेट. प्रॉडक्ट इज ॲसिटोन सायनोहायड्रेट. नेक्स्ट रिएक्शन आहे ॲडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड. फक्त या रिएक्शन करत असताना न्यूक्लियोफाइल कोण हे ओळखायला आलं की ही रिएक्शन आपण इझी करू शकतो. ह्याच्यामध्ये हा Cl मायनस हा न्यूक्लियोफाइल असणार आहे. सगळ्या रिएक्शन मध्ये सेम आहे. हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट केला, कार्बन वर प्लस ऑक्सिजन वर मायनस, कार्बन वरती न्यूक्लियोफाइलचा अटॅक करायचा. सो पुढची रिएक्शन आहे ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. It is NaHSO3, that is sodium bisulfite. So sodium bisulfite on reaction with aldehyde or ketone. Sodium bisulfite on a reaction with aldehyde or ketone converted into addition product किंवा त्याला ॲडक्ट असं म्हणतात. क्रिस्टलाइन प्रेसिपिटेट ऑफ सोडियम बायसल्फाइड ॲडक्ट और ॲडिशन प्रॉडक्ट. सो प्लस NaHSO3. आता याच्यातला न्यूक्लियोफाइल कोणता, तर SO3Na हा न्यूक्लियोफाइल असणार आहे. SO3Na हा न्यूक्लियोफाइल असणार आहे आणि बाहेर काय पडला इथला H प्लस. SO3Na हा न्यूक्लियोफाइल. ॲज युजल हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट करायचा, हा मायनस इकडं हा प्लस इकडं. दे प्रॉडक्ट बघा, हा CH3H सिंगल बॉन्ड OH किंवा इथं घ्या SO3Na सिंगल बॉन्ड OH. हा इथं घेतला तरी चालणार आहे. आणि तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे ह्या प्रॉडक्टला म्हणायचं आहे ॲसिटाल्डिहाइड ॲडक्ट. ॲसिटाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड ॲडक्ट म्हणजे दोघांपासून तयार झालेला ॲडिशन प्रॉडक्ट. ओके, ॲसिटाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड ॲडक्ट मीन्स ॲडिशन प्रॉडक्ट. ॲसिटाल्डिहाइड सोडियम
bisulfide adduct. Acetaldehyde sodium bisulfide adduct. Acetaldehyde sodium bisulfide adduct. आता इथं आपण acetaldehyde ऐवजी ॲसिटोन घेतला, रिएक्शन सेम होणार, इथं फक्त हा CH3 आणि ह्याला नाव द्यायचं ॲसिटोन सोडियम बायसल्फाइड ॲडक्ट. ॲसिटोन सोडियम बायसल्फाइड ॲडक्ट. देन पुढची रिएक्शन आहे ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स. Addition of alcohols. Addition of alcohols. See, acetaldehyde reacts with one molecule of anhydrous monohydric alcohol. इथं जो अल्कोहोल वापरायचा आहे तो मोनोहायड्रिक अल्कोहोल, म्हणजे असा अल्कोहोल की ज्याच्यामध्ये एकच OH ग्रुप असणार आहे. अल्कोहोल in presence of dry hydrogen chloride converted into alkoxy alcohol known as hemiacetal. See, aldehyde इथं R C H डबल बॉन्ड O. हा कोणताही एक aldehyde on a reaction with R-OH, that is alcohol, monohydric alcohol, anhydrous monohydric alcohol in presence of dry hydrochloric acid. In presence of dry hydrochloric acid. आता इथं पुन्हा या रिएक्शन मधला न्यूक्लियोफाइल कोण आहे? या रिएक्शन मधला न्यूक्लियोफाइल जो आहे RO मायनस, हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा, RO मायनस आणि H प्लस, तर RO मायनस जो आहे हा न्यूक्लियोफाइल. मग इथं आपण काय करणार, हा बॉन्ड याच्यावरती शिफ्ट करणार, कार्बन वर प्लस आणि ऑक्सिजन वरती मायनस. जो मायनस आहे तो कार्बन कडे, जो प्लस आहे तो ऑक्सिजन कडे. सो प्रॉडक्ट बघा आपला CR हा डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मध्ये कन्वर्ट झाला, त्याच्यावरती मायनस चार्ज असणार आहे म्हणून त्याला काय जोडायचा, हा H. आणि इथं कार्बन वरती प्लस चार्ज आहे त्याला जोडायचा हा OR डॅश, त्याला जोडायचा हा OR डॅश. तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्टला हेमिॲसिटल असं म्हटलं जातं, जो अल्कोक्सी अल्कोहोल आहे. अल्कोक्सी ग्रुप म्हणजे हा आणि OH मीन्स अल्कोहोल. सो अल्कोक्सी अल्कोहोल किंवा त्याला हेमिॲसिटल असं म्हणायचं आहे. आणि हेमिॲसिटल जो आहे हा अनस्टेबल आहे. हेमिॲसिटल जो आहे हा अनस्टेबल आहे. तर पुढच्या स्टेप मध्ये अल्कोहोलचा आणखीन एक मॉलिक्यूल त्याच्याबरोबर रिॲक्ट होतो. अल्कोहोलचा दुसरा मॉलिक्यूल त्याच्याबरोबर रिॲक्ट होतो. आणखीन एक मोनोहायड्रिक अल्कोहोल त्याच्याबरोबर रिॲक्ट होतो आणि त्याचं कन्वर्जन हे ॲसिटल मध्ये केलं जातं जो स्टेबल आहे. इथं हेमी म्हणजे हा. आता इथं बघा हा हेमिॲसिटल घ्यायचा, हेमिॲसिटल प्लस इथं फक्त हा R डॅश वर घेतला आणि हा H खाली घेतला, प्लस R डॅश OH प्लस R डॅश OH. आता इथे काय होतं बघा, पुन्हा ह्याच्यातला जो न्यूक्लियोफाइल आहे तो कोण असणार आहे,
आर डॅश आणि H प्लस याचं डिसोसिएशन करायचं. पुन्हा याचं डिसोसिएशन केला OR डॅश मायनस आणि H प्लस, OR डॅश मायनस आणि H प्लस. आता इथे काय होतं बघा, ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि हा इथला H प्लस बाहेर पडला. मग हा ऑक्सिजन आपल्याकडची इलेक्ट्रॉन पेअर हा H प्लस ला देतो आणि हा H प्लस आपल्याकडे खेचून घेतो. मग इथे काय तयार होईल बघा, फक्त इथे मेकॅनिझमची स्टेप मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा C, हा R, हा H, हा OR डॅश, हा O, H आणि त्याने एक H इथला खेचून घेतला, हा H आणि खेचून घेतला. ऑक्सिजन वरती चार्ज येणार पॉझिटिव्ह. आता हा H2O जो आहे हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे, हा इथून निघून जातो. H2O जो आहे हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे, हा इथून निघून जातो. म्हणजे ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजन खेचून घेतो आणि इथून वॉटर रिमूव्ह होतो. मग इथून जर वॉटर रिमूव्ह झाला तर हे काय तयार झालं, हा R, हा H, हा OR डॅश आणि ह्याच्यावरती चार्ज झाला पॉझिटिव्ह. मग जिथं कार्बन वरती चार्ज पॉझिटिव्ह येतो तिथं कुणाचा अटॅक होणार आहे, न्यूक्लियोफाइलचा. न्यूक्लियोफाइल कोण आहे, OR डॅश. मग हा OR डॅश इथं गेला तर आपलं प्रोडक्ट काय मिळणार बघा, CR H OR डॅश आणि हा OR डॅश, दॅट इज ॲसिटिक. मग इथं आपण फायनली प्रॉडक्ट लिहूया. बघा प्रॉडक्ट मिळणार, हा C, हा R, हा H, हा OR डॅश आणि हा OR डॅश. दिस इज नोन ॲज ॲसिटल which is stable. This is known as acetal which is stable. ओके. पुन्हा बघा ह्या रिएक्शनमध्ये आपण काय काय केलंय. पहिल्यांदा अल्डिहाइड घेतला, त्याची ट्रीटमेंट आपल्याला मोनोहायड्रिक अल्कोहोल बरोबर करायची आहे. ती मोनोहायड्रिक अल्कोहोल बरोबर ट्रीटमेंट करत असताना काय करायचं, न्यूक्लियोफाइल जनरेट करून घ्यायचा. जो न्यूक्लियोफाइल आपण जनरेट करून घेतला कोणता, OR डॅश. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट केला, कार्बन वरती प्लस, ऑक्सिजन वरती मायनस. कार्बनला हा ऑक्सिजन सिंगल बॉन्डला जोडायचा, हा मायनस असल्यामुळे हा इथला H खेचून घेणार, सो हा सिंगल बॉन्ड OH आणि हा OR डॅश हा कार्बनला जोडला, सो हा OR डॅश. हा तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे ह्याला म्हटलं जातं अल्कोक्सी अल्कोहोल. हा अनस्टेबल आहे आणि ह्याला हेमी ॲसिटल असं म्हटलं जातं. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. देन हा जो हेमी ॲसिटल आहे, ह्या हेमी ॲसिटल बरोबर आणखीन एक मोनोहायड्रिक अल्कोहोल रिॲक्ट केला असता काय होणार आहे, तर इथं बघा हा जो ऑक्सिजन आहे त्याच्याकडे 2 लोन पेअर आहे, त्यापैकी एक लोन पेअर तो याचं डिसोसिएशन होणार H प्लस आणि RO मायनस आणि H प्लस. तर हा काय करतो, आपल्याकडचे एक लोन पेअर हा H प्लस ला देतो, हा H प्लस खेचून घेतो. ह्या पद्धतीने तयार झाला. ऑक्सिजनला एक हायड्रोजन हा आणि एक हायड्रोजन हा, त्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह, एक लोन पेअर. मग हा वॉटर जो आहे हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे, सो हा ऑक्सिजन इथले इलेक्ट्रॉन पेअर खेचून घेतो आणि वॉटरच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह होतो. ही इलेक्ट्रॉन पेअर निघून गेली की कार्बनवरती चार्ज येतो पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह चार्ज असणारे कार्बनवरती कुणाचा अटॅक होणार आहे, OR डॅश मायनस आणि न्यूक्लियोफाइल ह्याच्यावरती अटॅक करणार. न्यूक्लियोफाइलचा इथे अटॅक झाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज निघून गेले, हा OR डॅश इथं आला. तयार झालेला जो प्रोडक्ट आहे त्याला म्हटलं जातं ॲसिटल. जो ॲसिटल कसा आहे, स्टेबल आहे. मग इथं आपण कोणताही अल्डिहाइड किंवा कोणताही कीटोन वापरून ही सिमिलर रिएक्शन करू शकतोय. पहिल्यांदा ॲसिड अल्डिहाइड घ्या. ह्या स्टेपची काही गरज नाही, फक्त ह्या 2 स्टेप तुम्हाला बघाव्या लागतील. इथं CH3 घेतला, तर हा आहे ॲसिड अल्डिहाइड. आणि इथं अल्कोहोल घेत असताना कोणताही घ्या, सिमिलर घ्या, डिफरंट घ्या. पण इथं C2H5OH घेतला.
ओके, इथाइल अल्कोहोल घेतला, प्रॉडक्ट बघा. आणखी ही रिॲक्शन जी आहे ही रिव्हर्सिबल आहे. रिॲक्शन जी आहे ही रिव्हर्सिबल आहे. पहिली स्टेप जी आहे ती पहिल्या स्टेपला आपण ड्राय HCl वापरणार आणि रिव्हर्स स्टेपला डायल्यूट HCl वापरला असता ही रिॲक्शन रिव्हर्स होते. डायल्यूट HCl इथं ही सेम, हा ड्राय HCl मध्ये फॉरवर्ड आणि डायल्यूट HCl मध्ये रिव्हर्स रिॲक्शन. तर पुढे बघा, इथं फक्त काय करायचं, R च्या ठिकाणी CH3 घ्यायचं आणि R' च्या ठिकाणी C2H5 घ्यायचा. C2H5 ओके, C2H5 आणि तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे त्याला काय म्हटलं आपण, हेमी ॲसिटल. ओके, हेमी ॲसिटल. तर हेमी ॲसिटलची पुन्हा ट्रीटमेंट करायची तर फक्त चेंज करून घ्यायचा. हा CH3, हा इथं C2H5. तर पुन्हा दुसरा अल्कोहोल घेतला, दुसरा अल्कोहोल ही C2H5च घेतला, C2H5OH घेतला. दे फक्त R आणि R' चेंज होणार. R च्या ठिकाणी इथे येणार CH3, R' च्या ठिकाणी C2H5 आणि इथं C2H5. एवढा फक्त त्याच्यामध्ये चेंज आहे. बाकी सिमिलर रिॲक्शन आपण कीटोन घेऊन करू शकतो. कीटोन घेतल्यानंतर तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे त्याला किटल असं म्हटलं जातं, की त्याला हेमी किटल आणि किटल असं म्हटलं जातं. इथं जर तुम्ही कीटोन घेतला, हा CH3 घेतला, इथं हा CH3 येणार, इथं हा CH3 येणार आणि इथं हा CH3 येणार. इथं फक्त त्याचं नाव चेंज होणार, हेमी किटल आणि त्याचं नाव येणार केटल. हेमी किटल आणि केटल. त्याचं नावही आपण IUPAC सिस्टीमनुसार देऊ शकतो. याचं नाव काय येणार बघा, 2,2-डायइथॉक्सीप्रोपेन. याचं नाव येणार 2,2-डायइथॉक्सीप्रोपेन. हा असा आहे बघा, CH3 हा मधला C, पुन्हा हा CH3, हा O C2H5 आणि हा O C2H5. 1 2 3, 2 नंबरला 2 इथॉक्सी आहे, सो 2,2-डायइथॉक्सी, 3 कार्बनची चेन आहे, मीन्स प्रोपेन. 2,2-डायइथॉक्सीप्रोपेन. ओके, देन कीटोन रिएक्ट विथ 1,2 और 1,3 डायॉल. जर 1,2 किंवा 1,3 डायॉलच्या डायॉल बरोबर जर ही रिॲक्शन केली तर मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो सायक्लिक मिळतो, सायक्लिक कीटल. शेवटची रिॲक्शन आहे, सी बघा, कीटोन, कोणताही कीटोन घ्या, ऑन रिॲक्शन विथ 1,2 किंवा 1,3 डायॉल. इथं आपण 1,2 डायॉल घेऊया, याला आपण इथिलीन ग्लायकॉल म्हणतो किंवा इथेन 1,2 डायॉल म्हणतो. इथेन 1,2 डायॉल, इथेन 1,2 डायॉल आणि इथं आपण घेतला कीटोन, इथं आपण घेतला कीटोन. तर ह्याच्यामध्ये हा O आणि हा H2 एवढा काय असणार आहे, बाय प्रॉडक्ट. अगेन रिॲक्शन रिव्हर्सिबल. फॉरवर्ड रिॲक्शनला ड्राय HCl आणि रिव्हर्स रिॲक्शनला डायल्यूट HCl. ह्या रिॲक्शनचा प्रॉडक्ट बघा, हा R, हा C, हा R सेम, आणि त्याला इकडे हा इथे जोडायचा आणि हा इथे जोडायचा. सो O O CH2 O CH2 आणि कार्बनला कार्बन जोडलेला आहे, हा असंच येणार. सो तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे हा सायक्लिक आहे पण कीटल आहे, पण याला म्हटलं जातं सायक्लिक
सायक्लिक कीटल कधी मिळतो? जर कीटोनची रिएक्शन ही 1,2 किंवा 1,3 डायॉल बरोबर झाली तर 1,2 किंवा 1,3 डायॉल बरोबर जर रिएक्शन झाली तर मिळणारा प्रॉडक्ट हा कीटल सायक्लिक कीटल मिळतो. ठीक आहे. पुढच्या रिएक्शन ज्या आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरला घेऊया.